नमस्कार मंडळी. मी कर्नल पराग गुप्ते. मी भारतीय सैन्यात 31 वर्ष अधिकारी म्हणून काम केलं आणि आय रिटायर्ड ॲज अ कर्नल. तर मी असा विचार केला की आता आपण काही व्हिडिओज बनवू, प्रेझेंटेशन्स, ज्याच्यानी की जे बघून तुम्हाला भारतीय सैन्यात जाण्याकरता कशा प्रकारे तयारी करावी हे कळेल. तर आता हे व्हिडिओज आपण स्टार्ट करू. थँक्यू. नमस्कार मंडळी. आता आपण जे एस एस बीमधनं स्क्रीनिंग आउट होतात त्याबद्दल बोलणार आहोत. तर एस एस बीमधनं स्क्रीनिंग आउट होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे किंवा कॅन्डिडेट्स कुठल्या कारणांकरता स्क्रीन आउट होऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे की जे ब्रीफिंग्स होतात तिकडे त्याच्यामध्ये लक्ष न देणं, म्हणजे नॉट पेईंग अटेन्शन ड्युरिंग ब्रीफिंग्स. जेव्हा तुम्ही तिथे गेलात त्यावेळेला पहिल्या दिवशीपासून इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये प्रत्येक ठिकाणी ते कुठलीही कारवाई करायच्या अगोदर तुम्हाला ब्रीफ करतात. आणि ज्यावेळेला ते ब्रीफ करतात त्यावेळेला लक्ष देऊन ऐकणं फार इम्पॉर्टंट असतं. कारण तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही, तुमचं लक्ष दुसरीकडे असेल, ते काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत ते तुम्हाला कळणार नाहीत आणि ते इन्स्ट्रक्शन्स नीट कळले नाहीत, तुम्ही ऐकले नाहीत, म्हणून तुम्ही अननेसेसरीली काही चुका करू शकता आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेसमुळे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. ज्या वेळेला तिथे आहात तुम्ही आणि ते ब्रीफ करतायत त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन नाही असलं पाहिजे, म्हणजे तुमचं लक्ष त्यांच्याकडे असलं पाहिजे. आणि इररेलेव्हंट क्वेश्चन्स विचारू नका किंवा इग्नोरन्स आपलं दाखवू नका त्याच्यामध्ये. त्याच्याने पुन्हा पण काय होतं की त्यांना डाऊट यायला लागतो की हा कॅन्डिडेट ठीक आहे की नाही आहे. आणि बेटर फोकस करता काय आहे की ऑलवेज कॅरी एक नोटबुक आणखी पेन बरोबर न्या आणि जे काही ते पॉईंट्स देतात, ब्रीफ करतात, त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट काय ते लिहून घ्या. देर इज नो, त्यात लाज वाटण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. की तुम्हाला वाटेल की मी नुसतं ऐकलं तरी माझ्या लक्षात राहतं, पण तुम्ही पॉईंट्स लिहून घेतलेत तर तुमची चूक होणार नाही, हे इम्पॉर्टंट आहे. स्टे मेंटली प्रेझेंट ॲट दॅट प्लेस. ज्यावेळेला तिथे तुम्ही गेलेले आहात आणि एस्पेशली ब्रीफिंग वगैरे ज्यावेळेला होते त्यावेळेला तिकडे लक्ष ठेवा. डे ड्रीमिंग करू नका, म्हणजे तंद्री लावू नका दुसरीकडे. नाही तर तिकडे गेलाय तो काहीतरी सांगतोय आणि तुमची तंद्री लागली आहे की मी नंतर कसा युनिफॉर्म घालणार आहे. तंद्री लावू नका तिकडे. तिथे तो जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. जे प्रश्न विचाराल, क्लेरिफिकेशन विचाराल, तर ते इम्पॉर्टंट असले पाहिजे अँड दे शुड बी डायरेक्टली रिलेटेड टू द ब्रीफिंग. म्हणजे तो एका टॉपिकवरती ब्रीफ करतोय आणि तुम्ही दुसरा काहीतरी स्मार्ट प्रश्न विचाराल तर ते तिकडे चालणार नाही. नेक्स्ट इज जे इंटेलिजन्स टेस्ट असतात, आय क्यू टेस्ट, त्याही ओ आय आर टेस्ट त्याही इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही जर का प्रॅक्टिस केली नसेल ओ आय आर टेस्टची तर त्याच्यामध्ये अननेसेसरीली काहीतरी मिस्टेक्स होत राहतात. कारण ओ आय आर टेस्ट इज समथिंग दॅट क्वेश्चन तो साधा आहे, सिम्पल आहे असं वाटतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी थोडं कॅल्क्युलेशन किंवा आपलं डोकं लावून उत्तर द्यावं लागतं. तर त्याची प्रॅक्टिस करत राहा ओ आय आर टेस्टची, म्हणजे मग तिकडे चुका होणार नाही. दुसरे काही मिस्टेक्स असे आहेत की एक तर तयारीच नाही करत. लोकांना वाटतं की अमकेनी केलं होतं म्हणून माझं होईल. किंवा काही वेळा असं होतं की इवन कॅन्डिडेट्सना वाटतं की माझे वडील तर आर्मी ऑफिसर आहेत किंवा नेव्हल ऑफिसर आहेत, तर त्यांना जमलं तर मला का नाही जमणार, म्हणून तयारी करत नाही. तयारी करायचं कधी थांबू नका. जिथेही तुम्हाला तयारी करायला, प्रॅक्टिस करायला जिथे वेळ मिळेल तिथे प्रत्येक गोष्टींची प्रॅक्टिस करायला हवं. ओ आय आर टेस्टची प्रॅक्टिस करा, फॅमिलराईज करा, त्याचं फॉर्मॅट काय असतं. टाईम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करा, कारण तिकडे प्रत्येक गोष्टीसाठी लिमिटेड टाईम आहे. तुम्ही ओ आय आर टेस्ट करायला बसलात, आणखीन 1.5 तासामध्ये एक पेपर सॉल्व केलात तर त्याला महत्त्वाचं नाही. तुम्हाला जर का तिकडे 15 सेकंडमध्ये एकाचं उत्तर लिहायची आवश्यकता असेल तर 15 सेकंडची प्रॅक्टिस करा. आणि गायडन्स घ्या. कुठला स्टडी ग्रुप वगैरे जॉईन करा. कोचिंग सेशन्स फोकस्ड असतात काही,
SSB प्रिपरेशनसाठी तेही जॉईन करा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल. आणि एस्पेशली त्याच्यामध्ये काय होतं की एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये जिथे तुम्हाला ग्रुप डिस्कशन करावं लागतं. तर ग्रुप डिस्कशनसाठी तुम्ही एकट्याने बसून ग्रुप डिस्कशन प्रॅक्टिस होत नाही. सिमिलरली तुम्हाला जे स्टोरी टेलिंग आहे PPDTमध्ये किंवा नंतरच्या टेस्टमध्ये सुद्धा, तर स्टोरी टेलिंगसाठी तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे की 4 मिनिटामध्ये तुम्ही की 2 मिनिटात ती 4 मिनिटात लिहिलेली स्टोरी कशा प्रकारे नीट सांगू शकता. एक तर ती स्टोरी जी तुम्ही बनवता तिकडे ती व्यवस्थित बसलेली असली पाहिजे. म्हणजे त्याला काय एक स्टार्टिंग, सेंटर आणि एंड असायला हवं. आणि त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग हे सगळं दिसलं पाहिजे. डोंट मेक अ स्टोरी विच इज ओव्हरली ड्रॅमॅटिक. म्हणजे एकदम जे आहे ते काय नाटकी स्टोरी बनवू नका, अनरिलेटेड स्टोरी बनवू नका. कारण तशी स्टोरी अनरिलेटेड असेल तर मग नक्की रेड फ्लॅग दाखवला जातो. तर मेक अ स्टोरी विच इज रेलेव्हंट टू दी पिक्चर विच हॅज बीन शोन टू यू. हाऊ टू क्राफ्ट स्ट्रॉंग स्टोरी. पहिली गोष्ट तर फोकस ऑन क्लॅरिटी. तुमची आयडिया क्लिअर असली पाहिजे की त्या स्टोरीमधनं तुम्ही काय मेसेज द्यायचं आहे तुम्हाला. त्याला एक क्लिअर बिगिनिंग, मिडल आणि एंड असलं पाहिजे. इट शुड स्टे रिलेव्हंट. आणि तुमची जी नॅरेटिव्ह आहे, स्टोरी आहे, इट शुड बी बेस्ड ऑन एलिमेंट्स विच आर विजिबल इन दी पिक्चर. म्हणजे जर चित्रामध्ये त्यांनी शेत दाखवलं असेल आणि तुम्ही स्टोरी जर का वाळवंटात उंट कसा जातोय त्याच्यावर लिहिली तर ती रेलेव्हंट नाही आहे. आणि प्रॅक्टिस नॅरेशन, स्टोरी टेलिंग प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही इम्प्रूव्ह होतात. नेक्स्ट इज तुमचे ग्रुप डिस्कशन स्किल्स. त्यामध्ये ग्रुप डायनॅमिक्स फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात मेन काय होतं, पहिली गोष्ट तर लक्ष देऊन ऐकलं पाहिजे दुसरे काय सांगतायत. डॉमिनेटिंग कन्व्हर्सेशन्स नाही करायचे आणि कॉन्ट्रीब्यूट मिनिंगफुली टू व्हॉट इज बिईंग डिस्कस्ड ओव्हर देअर. ते डिस्कशन ज्या नॅरेटिव्ह, ज्या टॉपिकवरती चाललेलं आहे त्याला सोडून तुम्ही दुसरं काहीतरी डिस्कस करायला सुरुवात केली तिथे का मग ते बरोबर होत नाही. तुमचा ॲसर्टिव्हनेस आणि ओपननेस आहे तो बॅलन्स करायला हवा. ॲसर्टिव्हनेस म्हणजे काय की यू आर ट्राईंग टू टेल की व्हॉट यू आर कन्सिव्ड इज करेक्ट. आणि ओपननेस म्हणजे यू आर रेडी टू लिसन टू अदर पीपल्स आयडियाज ऑल्सो. तर या दोन्ही गोष्टी तुमच्या तिकडे ग्रुप डिस्कशनमध्ये, ग्रुप डायनॅमिक्समध्ये दिसल्या पाहिजेत. नॉट ओनली इन दी ग्रुप डिस्कशन बट इवन लेटर वेन यू गो टू ग्राउंड टेस्ट अँड एव्हरीथिंग, दॅट टाईम ऑल्सो दिस इज इम्पॉर्टंट. देन लिसन ॲक्टिव्हली. म्हणजे कोण काय बोललं तर त्याच्यामधले पॉईंट्स काय काय बोलले ते तुम्हाला लक्षात आले पाहिजेत आणि तो काय सांगू इच्छितो ते कळलं पाहिजे. आणि त्याच्यावरती तुमचं जे फर्दर आर्ग्युमेंट आहे ती बेस केली पाहिजे तुम्हाला. एनकरेज पार्टिसिपेशन. काही कॅन्डिडेट्स असतात जे बोलत नाहीत तर त्यांनाही त्यांचे पॉईंट्स वगैरे विचारा. आणि मेंटेन युअर कॉम्पोस्चर. म्हणजे काय की ऑलवेज स्टे काम अँड कॉम्पोज्ड. ग्रुप डिस्कशनमध्ये असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही उत्तेजित झालात. तुमचं जे आहे ते शांत स्वभाव आणि फर्मनेस हे दोन्ही दिसले पाहिजे ग्रुप डिस्कशनमध्ये. नेक्स्ट इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स तुमचा जो आहे तो प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये दिसला पाहिजे. कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये त्या ॲसेसरला असं नाही वाटलं पाहिजे की यू आर फिजेटिंग ऑर नॉट मेकिंग आय कॉन्टॅक्ट, किंवा तुमचा आवाज जो आहे त्याच्यामध्ये इनकॉन्फिडन्स, शेकीनेस असं वाटलं नाही पाहिजे. जे कॉन्फिडन्स बिल्डअप करायसाठी बेस्ट थिंग इज दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस पब्लिक स्पीकिंग. एंगेज इन ॲक्टिव्हिटीज दॅट रिक्वायर स्पीकिंग इन फ्रंट ऑफ अदर्स. म्हणजे आपण बघतो शाळेमधनं काही मुलांना सवय असते की ते रोज स्टेजवरती जाऊन काही ना काहीतरी बोलून येतात. त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो तसा. मॉक इंटरव्ह्यूज करा. मित्रांना सांगा तू माझा इंटरव्ह्यू घे
आणि मी उत्तरं देतो. त्याच्यामधनं काय होईल की अलाव हिम टू आस्क व्हॉट एव्हर क्वेश्चन्स ही वॉन्ट्स, सो दॅट यू आर प्रॅक्टिसिंग टू आन्सर व्हॉट एव्हर क्वेश्चन इज थ्रोन इन फ्रंट ऑफ यू अँड डू पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन. आता हे सगळे तुम्ही माझे लेक्चर्स ऐकल्यावरती तुम्हाला साधारणपणे आयडिया येईल की तिकडे होऊन काय समोर तुमच्या येणार आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतः व्हिज्युअलाइज करा की तुम्ही कशा प्रकारे त्याचं फेस कराल सिच्युएशन, ज्याच्याने तुमचा सेल्फ ॲश्युरन्स हा वाढतो. कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते की बऱ्याच कॅन्डिडेट्सना हे असतं की त्यांना पॉईंट त्यांचा माहिती आहे, पण तो कसा म्हणायचा क्लिअरली आणि कमी शब्दामध्ये, हे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आणि दुसरा प्रॉब्लेम हा असतो की काही कॅन्डिडेट्सना त्यांच्या आयडियाज आर्टिक्युलेट करण्यामध्येच प्रॉब्लेम येतो. आता हे दोन गोष्टी म्हणजे कशा आहेत की आयडिया आर्टिक्युलेट करायची म्हणजे, आता एक माणूस आहे, त्याला इकडून जर का चहा नेऊन दुसरीकडे द्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय काय येतं की इथं चहा बनवणं, त्या भांड्यामध्ये घालणं, घेऊन जाणं आणि तिकडे देणं. तर ह्या 4-5 वस्तू ज्या आहेत त्या एका सिक्वेन्समध्ये, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल की कुठं मोठं काम असेल त्याच्यामध्ये असे वेगवेगळे फेजेस येतील. त्या आयडियाज तुमच्याबरोबर तुम्हाला आर्टिक्युलेट करता आले पाहिजे, आणि त्या केल्यानंतर तुम्हाला डिस्कशनमध्ये ते क्लिअरली लोकांसमोर मांडता आलं पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते कशा प्रकारे हे केलं जाईल ते. दुसरं, डिस्कशन्स जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचे ग्रुप डिस्कशन स्किल्स वाढतील. आणि रोज जर का प्रॅक्टिस करायला तसं ग्रुप डिस्कशन करायला नाही मिळालं तर एक तर जी पुस्तकं आहेत किंवा आर्टिकल्स आहेत ते मोठ्यांनी वाचायचा प्रॅक्टिस करा, त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि आस्क समबडी फॉर फीडबॅक की तुम्ही म्हणताय किंवा तुम्ही वाचताय ते बरोबर होतं आहे की नाही, त्याच्याने सुद्धा तुम्हाला आयडिया मिळतं. तुम्हाला कोणी पियर्स किंवा मेंटर्स असतील जे आयडियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट सांगत राहतील तुम्हाला कशा प्रकारे सुधार करावा, तर त्याचा उपयोग होतो. नेक्स्ट इज अवॉइड नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज. म्हणजे अगेन बॉडी लँग्वेज जी आहे तुमची ती तुमच्या जे तुम्ही बोलता त्याच्यापेक्षा जास्त समोरच्याला सांगते. म्हणजे आता काही माणसांना सवय असते की आपला पाय हलवत राहायचं बोलता बोलता किंवा बोटांनी चाळ करत राहायचं. हे बॉडी लँग्वेजनी हे कळतं की तुमचा इंटरेस्ट नाही आहे, किंवा स्लाउचिंग करायचं किंवा आय कॉन्टॅक्ट अवॉइड करायचं, या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे की ज्याच्याने समोरच्याला हे नाही वाटलं पाहिजे की यू आर डिसइंटरेस्टेड की जबरदस्ती करताय. टिप्स फॉर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज: मेंटेन आय कॉन्टॅक्ट. समोर तुमचे ॲसेसर्स आहेत त्यांच्याशी बोलताना आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा. हा एक आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमचं ग्रुप डिस्कशन चाललेलं आहे त्यावेळेला ज्यांच्याशी ग्रुप डिस्कशन करताय त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करा. त्यावेळेला तुमचा आय कॉन्टॅक्ट ॲसेसरशी असायची आवश्यकता नाही, किंवा तुमची स्टोरी ज्या वेळेला वाचून सांगताय तुम्ही ग्रुपला तेव्हा ग्रुपशी आय कॉन्टॅक्ट ठेवा, त्या ॲसेसरशी आय कॉन्टॅक्ट ठेवायची आवश्यकता नाही. जेव्हा पण तुम्ही उभे राहाल काही बोलायला त्यावेळेला तुमचं पॉस्चर व्यवस्थित असलं पाहिजे. असं पोक काढून उभं राहायचं किंवा एका पायावरती उभं राहायचं ह्याची आवश्यकता नाही. व्यवस्थित उभे राहा, नीट 2 पायावरती उभे राहा, रिलॅक्स उभे राहा, आणखीन बोला. आणि बोलताना टू कॉम्प्लिमेंट युअर स्पीच यू कॅन यूज हँड गेस्चर्स टू एम्फसाइज युअर पॉईंट्स व्हेरेवर रिक्वायर्ड. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही थोडे लक्षात ठेवा. नेक्स्ट इज दॅट यू शूड ऑल्सो डिस्प्ले ऑफिसर लाईक क्वालिटीज. म्हणजे तुमचे जे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत ते तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दाखवता आले पाहिजे. लाईक लीडरशिप, टीमवर्क आणि डिसिजन मेकिंग, या प्रॉपर्टीज तुम्हाला डिमॉन्स्ट्रेट करता आले पाहिजे थ्रूआउट द इंटरव्ह्यू. आणि जर का कॅन्डिडेट्सना ह्या प्रॉपर्टीज नाही डिस्प्ले करता आल्या तर मग त्यांना सिलेक्ट करायला जरा कठीण जातं. काही सिम्पल स्ट्रॅटेजीज आहेत फॉर शोकेसिंग युअर ऑफिसर लाईक क्वालिटीज. फर्स्ट इज टेक इनिशिएटिव्ह वॉट एव्हर हॅज टू बी डन व्हेनेवर. Volunteer for leadership roles in group activities.
वेन समबडी एल्स, दुसरे कोणी लिडरशिप रोल घेत असतील तर त्यांच्याशी कोलॅबोरेट नीट करा. डोंट शो दॅट यू आर नॉट कोलॅबोरेटिंग विथ देम. शो युअर ॲबिलिटी टू वर्क. म्हणजे टीमवर्क हे फार इम्पॉर्टंट आहे. टू वर्क वेल विथ अदर्स. दुसऱ्यांबरोबर व्यवस्थित मिळून मिसळून काम करायची तयारी दाखवा. बी डिसिजिव्ह. काही सिच्युएशन समोर आली की तुम्हाला डिसिजन पटकन कसं करायचं हे तुम्हाला दाखवायला हवं तिकडे. आणि युअर डिसिजन्स, डिस्कशन्स अँड ॲक्टिव्हिटीज, दीज आर दी 3 थिंग्स विच आर टेकिंग प्लेस ओव्हर देअर. तर हे लक्षात ठेवा. इनकन्सिस्टंट रिस्पॉन्सेस देऊ नका कधी. म्हणजे काही कॅन्डिडेट्सना इनकन्सिस्टन्सी दाखवतात आपल्या रिस्पॉन्सेसमध्ये. कारण ते काय असतं की पाठ केलेलं असतं की अशी सिच्युएशन आली तर मी असा रिस्पॉन्स देईन, आणि मध्येच त्याचा रिस्पॉन्स चेंज होतो. तर असा रिस्पॉन्स तुमचा चेंज व्हायला लागला म्हणजे तुमच्या ऑनेस्टीवरती, प्रामाणिकपणावरती प्रश्न निर्माण होतो. म्हणून ती कन्सिस्टन्सी ठेवायसाठी काय करायला हवं तुम्हाला, की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ते तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांवरती बेस्ड असली पाहिजे. काही सिच्युएशन्स मी नंतर त्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, ज्याच्यामध्ये हे तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. बी क्लिअर ऑन युअर मोटिवेशन्स अँड एक्सपिरियन्सेस. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट बरोबर वाटते. मराठीमध्ये एक म्हण म्हणतात की जे सतसत विवेकबुद्धीला पटेल ते करावं. ते तुमची विवेकबुद्धी नीट असली पाहिजे. असं नाही की माझ्या घरातला माणूस आहे त्यासाठी वेगळे स्टँडर्ड आहेत, बाहेरचा माणूस आहे त्यासाठी वेगळे स्टँडर्ड आहेत. सो रिफ्लेक्ट युअर एक्सपिरियन्सेस. प्रॅक्टिस कॉमन क्वेश्चन्स. काही कॉमन क्वेश्चन्स असतात आयुष्यामध्ये. तुम्ही शाळेत हे का केलं, का नाही केलं, कॉलेजमध्ये हे का केलं, का नाही केलं. तर हे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स जे आहेत ते इंटरनेटवरती अवेलेबल असतील, ते वाचा, प्रॅक्टिस करा. स्ट्रेट टू, स्वतःशी प्रामाणिक राहा. स्टे ट्रू टू युअर सेल्फ. ठीक आहे. तो काही अवॉइड फॅब्रिकेटिंग स्टोरीज. म्हणजे काहीतरी जबरदस्तीच्या गोष्टी आणखीन एक्सपिरियन्सेस सांगायचा प्रयत्न करू नका. जे खरोखर आहे ते बोला. आणि लास्ट थिंग इज दॅट थरो प्रिपरेशन. फॅमिलिराइज विथ एव्हरीथिंग अँड प्रिपेअर थरली फॉर दी इंटरव्ह्यू. रिसर्च दी SSB प्रोसेस. SSB प्रोसेसमध्ये तिथे काय होणार आहे पहिल्या दिवसापासून, तुम्ही गेल्यापासून, ते जेवढं तुम्ही रिसर्च कराल, आणखीन फाइंड आउट कराल आणि तुमच्या लक्षात राहील, त्याच्यावरती तुम्हाला सोपं जातं तिकडे जाऊन काम करणं. फॅमिलिअराइज युअरसेल्फ विथ स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ द इंटरव्ह्यू. काय काय येणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही त्याला सामोरं जाल ह्याची प्रॅक्टिस करत राहा. मॉक टेस्ट द्या, ग्रुप डिस्कशन्स करा, कॉन्फिडन्स बिल्ड करा, आणखीन लोकांकडनं फीडबॅक घ्या. सो अशा प्रकारे जर का तुम्ही थोडंफार प्रिपरेशनमध्ये प्रामाणिकपणा ठेवलात तर तुमचे स्क्रीनिंग आउटचे चान्सेस कमी होतात आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढतात.